हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। अंकलखोपचे समाधीस्थळ हे प्रेरणा देणारे ऊर्जा केंद्र। आमदार विश्वजित कदम यांनी अर्पण केली आदरांजली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि त्यांच्या अस्थी विसावलेले अंकलखोप येथील हे समाधीस्थळ केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे ऊर्जा केंद्र आहे। महामानवाच्या विचारांची मशाल घेऊन येथे येणारा प्रत्येक अनुयायी समाजाला दिशा देण्याचं काम करत आहे, अशी भावना पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केली। अंकलखोप येथे आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात आमदार कदम बोलत होते। यावेळी त्यांनी समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी या स्थळाचे महत्त्व विशद केलं। ते म्हणाले की बाबासाहेबांच्या अस्थी येथे असल्याने या परिसराला एक वेगळं आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झालं आहे। दरवर्षी सांगली, कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातून येणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या ही बाबासाहेबांच्या विचारांची जनमानसातील पकड सिद्ध करते। समाधीस्थळाच्या परिसरातील शिस्त आणि अनुयायांचा उत्साह पाहून आमदार कदम यांनी समाधान व्यक्त केले। पहाटेपासूनच हजारो भीम अनुयायी ज्या पद्धतीने शांततेत आणि भक्तिभावाने येथे येत आहेत ते पाहून खरोखरच निळे वादळ विधायक कामासाठी सज्ज असल्याचे जाणवते, असंही ते पुढे म्हणाले। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते प्रदीप कदम, भिलवडीचे पोलीस निरीक्षक भगवान पालवे, आनंदराव कुराडे यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते। अंकलखोप येथील भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाच्या स्थळी इथे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंकलखोप व पलूस तालुक्यातले असंख्य भाविक आज या स्मारकाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने जमलेले। आज संपूर्ण देशात आणि जगभरात परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या आनंदाने, उत्साहाने सर्व जाती धर्मातले लोक साजरी करत आहेत। आज या जयंतीच्या निमित्तानं या महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या थोर एका अत्यंत महान व्यक्तिमत्वाला, महान पुरुषाला, ज्यांनी देशाला संविधान दिलं, ज्यांनी देशाची आर्थिक घडी बसवली, अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस मी नम्रपणे पलूस कडेगाव मतदारसंघाच्या वतीने, भारतीय विद्यापीठाच्या वतीने नम्रपणे आदरांजली वाहतो, अभिमान व्यक्त करतो।